स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. आमनापुरात राज्यमार्गाचे काम कासव गतीने. ट्रॅफिक जाममुळे नागरिक हैराण. वादावादीचे प्रसंग रोजचेच. गेल्या 3 वर्षापासून सातारा जिल्ह्यातील पुसे सावळी ते सांगली जिल्ह्यातील वाकुर्डे या राज्यमार्गाचे काम सुरू आहे. मात्र पलूस तालुक्यातील आमनापूर परिसरात या कामाला कमालीची गरगर लागली आहे. सध्या आमनापूर गावठाणलगत सुरू असलेले काम अत्यंत संतगतीने सुरू असून पलूस रोड ते कब्रस्तान पर्यंतच्या एकेरी वाहतुकीमुळे या मार्गावर भीषण ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झाली आहे. रस्ते कामाच्या या रेंगाळलेल्या स्वरूपामुळे वाहनधारकांमध्ये रात्रंदिवस वादावादीचे प्रसंग घडत असून सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुळातच गावठाण भाग लहान असताना गावाबाहेरील मुख्य रस्त्याच्या कामामुळे गावाला जोडणारे महत्त्वाचे रस्तेही सध्या बंद झाले आहेत. शेजाळे गल्ली, हायस्कूल रोड, भोसले गल्ली, पवार गल्ली, सूर्यवंशी वाडा आणि जाधव गल्ली यासारख्या अंतर्गत रस्त्यांचे संपर्क तुटल्याने गाव जणू ब्लॉक झाला आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी तातडीने मुरुमाची भर टाकून हे रस्ते मुख्य मार्गाशी जोडणं आवश्यक होतं. मात्र संबंधित ठेकेदाराकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. एकीकडे महापूर पट्ट्यातील रामानंद नगर, बुर्ली, आमनापूर ते अंकलखोप या भागातील कामाला गती मिळत नाही, तर दुसरीकडे सुरू असलेल्या अर्धवट कामामुळे चारचाकी वाहनांची मोठी कोंडी होत आहे. तासनतास अडकून पडलेले वाहनधारक आणि धुळीचा सामना करणारे नागरिक यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून ठेकेदाराला कामाला गती देण्याचे आदेश द्यावेत आणि अंतर्गत रस्ते त्वरित मोकळे करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा संतप्त आमनापूरकर आक्रमक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.